सुनील राऊत हे पोलिसांवर चांगलेच संतापलेले आहेत। भांडूप या ठिकाणच्या मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांकडून एक डमी ईव्हीएम मशीन तयार करण्यात आलं आणि ते या संदर्भाने मतदारांना मार्गदर्शन करत होते। मात्र यावर पोलिसांनी आक्षेप घेतला आणि 2 कार्यकर्त्यांना कांजूरमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतलं। पहिलं मत जे आहे हे द्या आणि लोकशाहीला जे आहे ते अजून बळकट करा। सर, पाहिजे झालं तर कल्याणमध्ये तुम्ही गेल्या 20 वर्ष प्रचार करत आहात, काय वाटतं कशा प्रकारचं वातावरण आहे? चांगलं वातावरण आहे, एकदम छान वातावरण आहे। लोक उत्साही आहेत, लोकांना विश्वास आहे जे केलेलं काम आहे आम्ही, आणि लोक गेल्या वेळेसपेक्षा जास्त मतदान देखील करतील आणि मताधिक्य देखील या कल्याण लोकसभेमध्ये महायुतीच्या उमेदवाराला जास्त मिळेल। काय वाटतं 4 तारखेनंतर कशा प्रकारचं चित्र असेल आणि श्रीकांत शिंदे नेमके किती मताधिक्याने जे निवडून येतील? मोठं मताधिक्य यावेळेस मिळेल। मतदान आता किती, मला वाटतं मतदानाची टक्केवारी देखील यावेळेस वाढेल आणि गेल्या 2 वेळेपेक्षा जास्त मताधिक्य जे आहे ते यावेळेस कल्याण लोकसभेमध्ये मिळेल। चलो चलो चला पुढची कारवाई काय करतात यावर सगळं अवलंबून आहे। पण सुनील राऊत यांनी इशारा दिलेला आहे की भाजप आणि शिवसेना शिंदे गट महायुती निवडणूक हरते आहे, त्यामुळे दबावानं या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत आणि जर कडक कारवाई झाली या कार्यकर्त्यांवर, 100 मीटरच्या बाहेर हा प्रकार घडलेला आहे, तरीही जर कारवाई झाली तर मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा सुनील राऊत यांनी दिलेला आहे। बॅक टू स्टुडिओ। आहोत या 2 शिवसैनिकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना कांजूरमार्ग पोलीस स्टेशनला नेण्यात आलंय। मात्र संजय राऊत यांच्या घराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मतदान केंद्रावर हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। दरख्वास्त रहेगी कि भारी से भारी संख्या में घर से बाहर निकलकर ये जो आपका एक वोटिंग राइट है उसका इस्तेमाल करें और नरेंद्र मोदी जी को मजबूती के साथ मुंबई से सभी सांसदों को, महायुति के सांसदों को चुनकर उनके हाथ मजबूत करें। और हमारे नॉर्थ सेंट्रल के जो उम्मीदवार हैं, आपने देखा कि मुंबई के ब्लास्ट के देश के आरोपियों को कैसे उन्होंने पिछले 30 साल में 1993 से लेकर और 26/11 तक कैसे उन्होंने लोगों को